नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई रडत शकुंतलाला सांगत असतात की इंद्रायणीची शपथ, कीर्तन सेवेचा धंदा वगैरे काही नाही ग, 5 पैशाचं बोलणं नाही झालं त्यांच्यासोबत. तुझा विश्वास नसेल ना तर तू व्यंकट भाऊजींना नाही तर त्या माणसाला फोन कर आणि विचार त्यांना की आमचं काय बोलणं झालं आहे का. शहानिशा करून घे. मी खरंच सांगते की मी असं काही नाही केलं. आता व्यंकट भाऊजी इथे येतील, मला फडाफडा बोलतील, बोलू दे त्यांना, बरोबरच आहे त्यांचं. तू फोन कर, बरोबर आहे तुझं. मी घर सोडून जाते, तसंही माझं काही चुकलेलंच आहे सगळं. तू फोन कर. फोन करायचा म्हणून आणि त्या खूप रडायला लागतात. तेव्हा शकुंतला म्हणते की मोठ्या बाई मी नाही सांगणार त्यांना आणि म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही फोन करणार त्यांना. तुमचं बरोबर आहे, ते एवढं तिकडे कामात आहेत, गैरसमज होऊन बसलाय आणि काय सांगणार त्यांना तरी मी. तेव्हा मोठ्याबाई खूप खुश होतात आणि रडत असल्याचं नाटक करत म्हणतात की खरंच ग. तेव्हा शकुंतला म्हणते की नाही, खरंच मी त्यांना नाही सांगणार, तुम्ही काळजी करू नका. आणि मोठ्याबाईंना ती उठायला सांगते. आता मोठ्याबाई जायला लागतात आणि जाता जाता थांबतात आणि विचारतात की मग कसं करायचं शकुंतले. तेव्हा शकुंतला आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असते. मोठ्याबाई म्हणतात की कीर्तनाचं आता प्रेमनाथ हे सगळं लपून ऐकत असतो. आता मोठ्याबाई रडत शकुंतला म्हणतात की तूच बोलते का त्यांच्याशी, ते काय माझं ऐकत नाही आहेत ग, तूच ठरव की करायचं की नाही करायचं. तेव्हा शकुंतला म्हणते की करूया ना. हे ऐकून प्रेमनाथ आणि मोठ्याबाई खूप खुश होतात. आता शकुंतला म्हणते की म्हणजे आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे ना. आता मोठ्याबाई शकुंतलाजवळ येतात आणि तिचा हात हातात घेत म्हणतात की शकुंतले, या घरात तू एकटीच अशी आहेस बघ की जिच्यावर मी विश्वास ठेवू शकते आणि येते मी, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू मंदिराकडे जायला निघालेले असते. तेव्हाच तिथे मोठ्याबाई येतात आणि इंदूकडे बघून म्हणायला लागतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. तेव्हा इंदू मोठ्याबाईंकडे बघायला लागते. आता मोठ्याबाई म्हणतात की काय इंद्रायणी, कामं करतेस का, झाली का सगळी कामं. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की कामं. मोठ्याबाई म्हणतात की हो, अंगण झाडायचं, लाकडं आणायचे आहेत, बंबापाशी रचून ठेवायचे आहेत, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की नाही हो आत्या ना, मला आता काही कामच नाही सांगत. आणि ते दुकानातून आणलेलं सामान दाखवत म्हणते की फक्त मी हेच दुकानातून आणलं स्वतः. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की सांगत नाही ना. बरोबर आहे, ती कशी सांगेल तुला, जर तिने तुला काम सांगितलं तर तिला माहिती आहे ना की ती आहे आणि मी आहे म्हणून. तेव्हा इंदू खुश होऊन हसायला लागते. आता मोठ्याबाई इंदूच्या हातातील पिशवी घेत म्हणतात की एवढं जर तू नको उचलूस बाई, मी घेते, दे इकडे. आणि म्हणतात की आता ती तुला कामं सांगू शकत नाही, हे बघ आता कशी चालली आहे तुझी तयारी, ते मला आधी सांग बघू. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की तयारी. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की हो, कीर्तनाची तयारी. आता इंदू म्हणते की चालली आहे थोडी थोडी. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की थोडी थोडी नाही, आता जास्तीत जास्त कीर्तनाची तयारी करायची. आता मला सांग की नाचू कीर्तनाचे रंगी. तेव्हा इंदू म्हणते की ज्ञानदीप लावू जगी. आता मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की बरोबर, आणि म्हणतात की मी ना अधोक्षच्या बाबांना सांगून तुझ्यासाठी मोठं चॉकलेट मागवले बरं का. इंदू खुश होऊन म्हणते की खरंच. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मोठ्याबाई खोटं बोलतात का. तेव्हा इंदू म्हणते की नाही. आता मोठ्याबाई त्यांच्याजवळील चॉकलेट देत इंदूला म्हणतात की मोठ्याबाई कधीच खोटं बोलत नाहीत. तेव्हा चॉकलेट बघून इंदू खूपच खुश होते. आता मोठ्याबाई इंदूजवळ बसत तिला म्हणतात की आता मोठ्याबाईंचं ऐकायचं आणि मोठ्याबाई जसं म्हणतील ना तसंच करायचं. आता इंदू मोठ्याबाईंना यावर काहीच उत्तर देत नाही आणि ती विचारते की हे फक्त माझ्यासाठीच आणलं का. मोठ्याबाई म्हणतात की मग आता इथे दुसरं कोणी आहे का. तेव्हा इंदू म्हणते की नाही. मोठ्याबाई विचारतात की मग ठेवणार ना मोठ्याबाईंवरती विश्वास, आणि म्हणतात की बरं आता इंद्रायणी, आज एकादशी आहे आणि आज तुझी कीर्तन सेवा आहे. इंदू आश्चर्याने विचारते की कीर्तन सेवा आज. मोठ्याबाई म्हणतात की हां. इंदू आश्चर्याने विचारते की अहो पण इकडे साळगावकर महाराजांचं कीर्तन आहे ना. तेव्हा मोठ्याबाई सांगतात की ते आपल्या विठ्ठल मंदिरात त्यांचं कीर्तन आहे आणि तुझं कीर्तन सेवा तिकडे गोपाळवाडीच्या गणेश मंदिरात. इंदू म्हणते की अहो नाही, म्हणजे साळगावकर महाराजांना इकडे आपण बोलवायचं आणि आपण स्वतः तिकडे जायचं, हे बरोबर नाही वाटत. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि रागात ओरडून म्हणतात की आता काय चूक आणि काय बरोबर हे तू मला सांगणार का. मोठ्याबाईंना असं चिडल्याला पाहून इंदू घाबरून उठून उभी राहते आणि मोठ्याबाईंकडे घाबरत बघायला लागते. आता मोठ्याबाई थोड्याशा शांत होतात आणि म्हणतात की अगं इंद्रायणी, काय आहे, एकाला कीर्तन सेवा दिली म्हणून तू द्यायची नाही असं कुठे लिहून ठेवलं आहे का. नाही ना,
पण राहू दे, माझंच चुकलं, मी आधीच तुला विचारायला पाहिजे होतं ना गं, नाही विचारलं, पण काही हरकत नाही, मी आत्ता जाते आणि गोपाळवाडीच्या लोकांना सांगते की आमची इंद्रायणी कीर्तन सेवेसाठी नाही म्हणते म्हणून. हे ऐकून इंदू मोठ्याबाईंकडे शॉक होऊन बघायला लागते आणि म्हणते की अहो मोठ्याबाई, मी फक्त तितक्यात मोठ्याबाई तिला थांबवत म्हणतात की नाही नाही, माझंच चुकलं, मी तुझ्या वतीने होकार दिला ना, तुला नाही करायचं आहे ना सेवा, नाही मी जाते, काय होईल जास्तीत जास्त, ती लोक माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत, परत काय माझ्या माघारी माझ्याबद्दल वाईट साईट बोलतील, त्यांना लगेच सांगावं लागेल, मी लगेच जाऊन सांगून येते, असं म्हणून त्या जायला लागतात. इंदू टेन्शनमध्ये येते आणि ते मोठ्या बाईंना आवाज द्यायला लागते आणि त्यांच्या पाठीपाठी जायला लागते आणि त्यांना थांबवत म्हणते की अहो मोठ्याबाई, तुम्ही त्यांना नका सांगू, मी करते कीर्तन सेवा. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई खूपच खुश होतात आणि म्हणतात की नक्की, आणि इंदूला म्हणतात की गुणाची ग माझी बायती, लागा तयारीला लागा. तेव्हा इंदू तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की आम्ही आमच्या आयुष्यात एकाच माणसाला ग्रेट म्हणतो, ते म्हणजे आनंदीबाई अंताजी दिग्रजकर. मानलं सासूबाई तुम्हाला. अहो आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, पण तुमच्या मनात काय चालू आहे ना, त्याचा ठाव पत्ता तुम्ही लागूच देत नाही. त्या विठुरायालाच माहिती की तुमच्या मनात काय चालू आहे ते, आमच्यासारख्या सामान्य माणसाला काय माहिती. आता मोठ्याबाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की अतिसामान्य. प्रेमनाथ म्हणतो की इथे आम्ही आमचा घसा कोरडा पडेपर्यंत तुमची तारीफ करतोय आणि तुम्ही डायरेक्ट आमची इज्जत काढताय. मोठ्याबाई म्हणतात की आहे का तुम्हाला. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुमच्या थोरपणाबद्दल बोलतोय, तुम्ही कशाला आमच्या उकळ्या पाकळ्या काढताय, तुम्ही कशा ग्रेट आहात माहिती आहे का, तुम्ही कशा आहात माहिती आहे का, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, हुशारीचा माउंट एव्हरेस्ट. मोठ्याबाई खाली चेअरवर बसत म्हणतात की हे जरा अति होतं या. प्रेमनाथ खाली त्यांच्याजवळ बसत म्हणतो की अजिबात नाही या सासूबाई, तुम्ही धाकट्या सासूबाईसमोर जे काही नाटक केलं आहे ना, त्यांच्यासमोर माउंट एव्हरेस्ट पर्वतसुद्धा इतभर कमी पडेल. आता मोठ्याबाई हसत म्हणतात की जावई बापू, मी ठरवलं आहे, आता जे काही करायचं आहे ना ते अगदी शांतपणे करायचं, ते म्हणतात ना शांतीत क्रांती, तसं काहीतरी. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुमच्याकडून अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. मोठ्याबाई म्हणतात की शिका, आम्ही सांगू ते करा, फक्त आम्हाला ना तोंडावरती पाडू नका म्हणजे झालं. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, कशाला तुम्ही उगाच, हे बघा मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, कान पकडतो, पण तुम्ही अशा जुन्या गोष्टी काढू नका. जुन्या गोष्टी काढून तुम्ही अगदी 440 होल्डचा झटका देता हो, तुम्ही जुनं सगळं विसरून जा. आता मोठ्याबाई म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या सासूबाईंचा आणखी एक पराक्रम पाहणार आहोत. कार्टी आणि व्यंकट भाऊजींनी पाठवलेला तो महाराज, या दोघांना पण आमने सामने उभं करणार आहे. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की असं होईल. आता मोठ्याबाई म्हणतात की होणार, आणि मी ते करून दाखवणार. आता यानंतर रात्री आपण पाहतो की मोठ्याबाई इंदूला कीर्तनासाठी तयार करत असतात आणि त्या इंदूचं कौतुक करत म्हणतात की किती साजरी दिसते आहेस गं, कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या बबडीला, आणि विचारतात की कसं वाटतं गं असं दुसऱ्याकडून तयार होताना. इंदू खुश होऊन म्हणते की असं पोटात गुदगुल्या झाल्यासारखं होतंय. आता मोठ्याबाई इंदूची मस्करी करत तिला गुदगुल्या करायला लागतात आणि इंदूला हसताना पाहून म्हणतात की काय निर्मळ हसतेस गं, लहानपणी मी सुद्धा अशीच हसायचे तुझ्यासारखी. इंदू मोठ्याबाईंना विचारते की मी येऊ का आता. मोठ्याबाई इंदूला म्हणतात की अगं एक गोष्ट राहिलीच. मग इंदू काय राहिलं म्हणून तयारी व्यवस्थित झाली आहे का, ते उपरणं माळ आहे का ते बघायला लागते. आता मोठ्याबाई म्हणतात की अगं ते नाही गं, दुसरं काहीतरी आहे, आणि त्या इंदूला सांगतात की डोळे मीठ म्हणून. मग इंदू तिचे डोळे मिटते. आता मोठ्याबाई कपाटातून एक सेंटची बॉटल काढतात आणि इंदूच्या कपड्यांवरती मारतात. आता त्याचा सुगंध बघून इंदू खुश होऊन डोळे उघडते. आता मोठ्याबाई विचारतात की कसं आहे फुसफुस. इंदू खूप खुश होते आणि म्हणते की खूप छान आहे. मोठ्याबाई म्हणतात की मी कोणालाच देत नाही, यांनासुद्धा देत नाही, अगदी सोन्याच्या पाण्यासारखं जपते याला, पण तुला देते आज. आणि त्या म्हणतात की लोक ना तुझ्या पाया पडायला येणार ना, माऊली माऊली म्हणत तुझ्या जवळ येणार, मग तुझं इम्प्रेशन पडायला नको का, म्हणून काढलं आहे हे. इंदू म्हणते की आता आदू, आणि परत थांबते घाबरत आणि म्हणते की आदोक्षज, आणि गोपाळ यांना जाऊन सांगते की मोठ्याबाईंनी त्यांचं स्पेशल फुसफुस माझ्यावर मारलं आहे. आता मोठ्याबाई म्हणतात की जा सांगू नये,
मग इंदू तिथून निघून जाते. आता मोठ्या बाई इंदूकडे बघायला लागतात आणि परत आरशात बघत स्वतःशीच म्हणतात की बाई, तुझं इम्प्रेशन पडणार तरच माझा व्यवसाय तेजीच होणार ना, आणि हसायला लागतात. यानंतर आपण पाहतो की इंदू खाली येते आणि तेव्हाच तिथे प्रेमनाथ येतो आणि इंदूला म्हणतो की पाठ राखीन बाई, रामकृष्ण हरी. हे बघा, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळंच कळतं आणि तुमचंसुद्धा कळतं. तुम्हाला सांगतो, एवढं जोरदार कारभार आहे ना तुमचा. इंदू थोडासा विचार करत म्हणते की तुम्हाला असं का वाटतं, काय माहिती, मी जशी होते ना तशीच आहे मी. प्रेमनाथ म्हणतो की हाच तुमचा साधेपणा ना तुम्हाला खूप मोठं करतो. अहो, तुम्हाला सांगतो, गावोगावी तुमच्या कीर्तनाचे झेंडे लागले आहेत. लोक बाल कीर्तनकार इंद्रायणी ताई म्हणजे देवी आहे, देवी असं म्हणून पाया पडायला लागले. तुमच्या जाण्या येण्याच्या रस्त्यात पायघड्या घातल्या पाहिजेत. इंदू म्हणते की अहो पण. प्रेमनाथ म्हणतो की हे बघा, पण वगैरे काही नाही. तुमच्या कीर्तनाचा घमघमाट आणि सेंटचा सुगंध घेत म्हणतो की कुठून तरी छान सुगंध येतोय. आता इंदू खुश होऊन सांगते की ते मोठ्या बाईंनी फुसफुस केलंय ना. प्रेमनाथ हसत म्हणतो की फुसफुस? पाठराखीन बाई, तुम्ही कमाल आहात. आता तुम्ही बघा तुमच्या कीर्तनाचा आणि या सेंटचा घमघमाट कसा सगळीकडे पसरतो ते. इंदू म्हणते की मी आदू आणि गोपाळकडे जाते आणि त्यांना फुसफुसचं सांगते, असं म्हणून ते तिथून निघून जाते. आता प्रेमनाथ स्वतःशीच म्हणतो की सासूबाई, तुमची लीला अपरंपार आहे. फायद्याच्या गोष्टींना लगेच हातात घेतात तुम्ही. यानंतर आपण पाहतो की इंदू शकुंतलाकडे येते आणि विचारते की काकी कशी दिसते मी. शकुंतला खुश होऊन म्हणते की खूप गोड दिसते आहेस ग, तशी तू नेहमी छान दिसते, पण या कपड्यांमध्ये पण आज काहीतरी विशेष आहे हा. आणि विचारते की कशाचा वास आहे. इंदू खुश होऊन म्हणते की ते ना मोठ्या बाईंनी त्यांचं स्पेशल फुसफुस माझ्यावर मारलं आहे. आणि ती शकुंतलाजवळ जात म्हणते की इकडे या ना, आणि हळूच सांगते की ते त्या फुसफुस ना अंताजी काकांवर सुद्धा मारत नाहीत. हे ऐकून शकुंतला हसायला लागते. इंदू म्हणते की फक्त माझ्यावरच मारलं आहे. शकुंतला म्हणते की मज्जा आहे बाबा एका मुलीची. इंदू म्हणते की बरं, माझं एक काम होतं तुमच्याकडे, मला व्यंको महाराजांसोबत बोलायचं होतं. तेव्हा शकुंतला थोडीशी शांत होते आणि विचारते की आत्ता काय काम आहे त्यांच्याकडे. इंदू म्हणते की त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मागच्या वेळी कीर्तनाला गेले तेव्हा फोन लावणं नाही झालं ना, यावेळेस लावून द्या ना फोन. शकुंतला थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि मनातच विचार करत म्हणते की त्यांना या कीर्तनाबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि ही इंदू काय सांगू, हिला सुचतच नाही आहे काय. आणि इंदू शकुंतलाला असं विचार करताना बघून म्हणते की लावताय ना फोन. शकुंतला म्हणते की अगं मी सांगायचंच विसरले तुला, तिकडे ना रेंजचा खूपच प्रॉब्लेम आहे ना. म्हणजे ते ज्या गावात गेलेत ना आणि जे काम करतायत ना त्या गावात रेंजचा प्रॉब्लेम आहे ग, म्हणून तुझे व्यंको महाराज जेव्हा खोलीवर येतात ना तेव्हाच बोलतो आम्ही, असा फोन नाही लागत त्यांचा. तेव्हा इंदू थोडीशी नाराज होते. शकुंतला इंदूला असं नाराज झालेलं बघून म्हणते की इंदू बाळा, काय झालं मला सांग, तू कीर्तन सेवा करते की नाही. मग ती कीर्तन सेवा करताना असं पडलेलं तोंड घेऊन गेली तर कसं होईल. कीर्तनाला जाताना प्रसन्न चेहरा घेऊन गेलं पाहिजे, हो की नाही. मग इंदू मान डोलावून म्हणते की हो, आणि म्हणते की काकी माझ्यासाठी एकदा फोन लावून बघता का, काय माहिती ते आता रेंजमध्ये असतील. शकुंतला थोडासा विचार करते आणि म्हणते की बरं, आणि घाबरत फोन करते आणि म्हणते की बघ लागतच नाही फोन, मी तुला म्हणलं होतं ना तिकडे रेंजचा खूपच प्रॉब्लेम आहे. तेव्हा इंदू खूपच नाराज होते. शकुंतला म्हणते की इंदू तुला एक गंमत माहिती आहे का, आज तुझ्यासोबत कीर्तनाला मी पण येणार आहे. तू प्रत्येक वेळी तुझ्या व्यंको महाराजांना घेऊन जाते की नाही, मला कधीच घेऊन जात नाही, म्हणून म्हटलं आज तुझ्यासोबत यावं. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि म्हणते की खरंच. शकुंतला म्हणते की तू एक काम कर, तू ना आता जाऊन रियाज कर, तोपर्यंत मी प्रसाद बनवते, मग आपण दोघी मिळून एकत्र जाऊ. मग इंदू तिथून निघून जाते. आता शकुंतला विठुरायाला म्हणते की विठुराया, एक खोटं लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलावं लागणार आहे मला. आणि हात जोडून म्हणते की माफ कर रे बाबा. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.